आणि ते दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठकीमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे लक्ष आहे। काँग्रेसचे नवे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज पदग्रहण सोहळा दुपारी टिळक भवन इथं मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सूत्र स्वीकारल्यानंतर बिर्ला मातोश्री सभागृह मरीन लाईन्स इथं पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार आहेत। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे आमदार खासदार कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यामध्ये सुरुवात झाली। 28 फेब्रुवारीला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक। राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर। भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या बातम्यांवर जयंत पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केली। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक। न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांची कारवाई। अनेकदा वॉरंट निघून देखील न्यायालयामध्ये हजर न राहिल्यानंच पोलिसांकडून अटक। बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 3 वाजता अनावरण करतील। मनोज जरांगे पाटील आज आणि उद्या धाराशिवच्या दौऱ्यावर असतील। शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमाला ते हजेरी लावतील। मालवणच्या राजकोटमधील शिवपुतळ्याची उद्या पायाभरणी। पुतळ्याच्या पायाभरणीला शिवजयंतीचा मुहूर्त साधलाय। प्रस्तावित शिवपुतळ्यांची उंची 83 फूट असेल।